तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटलं की कोणतं विधान योग्य आहे ते ओळखायला सांगितलंय. आपण काय करूया, डायरेक्टली प्रश्नाला म्हणजे विधानं बघत जाऊया आणि यामध्ये कोणतं बरोबर कोणतं चुकीचं हे पाहूया. पहिलं विधान होतं, 27 जून 1947 रोजी भारत सरकारने वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विभाग स्थापन केला. ठीक आहे, राज्य विभाग. तर 27 जून 1947 आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं विधान काय असणार आहे तुमचं, डेफिनेटली बरोबर असणार आहे. तुम्हाला विचारलंय ना की पहिलं विधान बरोबर आहे की नाही ते तुम्हाला ओळखायचं आहे. भारतीय हद्दीतील एकूण 552 संस्थानापैकी केवळ 3 संस्थाने वगळता सर्व संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतात विलीन करण्यात आली. 3 संस्थानं कोणती राहिली होती वगळता म्हटले ना, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर संस्थान असणार आहे एक, दुसरं संस्थान होतं जुनागडचं, ओके, जुनागड संस्थान, आणि तिसरं संस्थान होतं ते म्हणजे आपलं हैदराबाद. म्हणजे जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद ही 3 संस्थानं वगळता इतर सगळी संस्थानं 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतात विलीन करण्यात आली. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरे विधान आहे, 17 सप्टेंबर 1948 रोजी सर्वात शेवटी जम्मू काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्यात आले. आता 17 सप्टेंबर 1948 ला जम्मू काश्मीर विलीन झालंय का, नाही. ते कोणतं असलं पाहिजे, इथं हैदराबाद पाहिजे. 17 सप्टेंबर 1948 ला कोणतं संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलं, हैदराबाद. त्या ठिकाणी जम्मू काश्मीर दिल्यामुळं हे विधान चुकीचं आहे. कारण जम्मू काश्मीर कधी असं विचारलं तर तारीख लक्षात ठेवा, 26 ऑक्टोबर 1947 जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन करण्यात आलं. 26 ऑक्टोबर. जम्मू काश्मीर नंतर फेब्रुवारी 1948 ला जुनागड, हे जुनागड जे म्हटलं आपण, ओके, हे फेब्रुवारी 1948 मध्ये, आणि 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद. त्यामुळं क विधान चुकीचं आहे, योग्य विधान अ आणि ब. क्लिअर झाला मुद्दा. पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे संसद या टॉपिकच्या संदर्भामध्ये. ठीक आहे, तुम्हाला 4 विधानं दिलीत आणि कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा असं म्हटले. पहिलं विधान बघा, संविधानाच्या कलम 81 मध्ये लोकसभेच्या रचनेची तरतूद केली. याच्यासाठी ना एक स्पेशल घटक येतो बघा, त्याची मी ट्रिक सांगितली होती या अगोदरच्या लेक्चरमध्ये. सरला असं लक्षात ठेवायचं, सरला म्हणजे स म्हणजे काय आहे, संसदेची रचना, हे आर्टिकल 79 मध्ये सांगितले. र म्हणजे काय, राज्यसभा, आर्टिकल 80 मध्ये सांगितले, आणि लोकसभेची रचना आर्टिकल 81 मध्ये सांगितले. सरला म्हणजे 79, 80, 81 ह्या तरतूद सांगितले. तुम्हाला म्हटलंय म्हणजे लोकसभेसाठी ला म्हणजे लोकसभा 81, र म्हणजे राज्यसभा 80, आणि स म्हणजे संसद 79. म्हणजे संविधानाच्या कलम 81 मध्ये लोकसभेच्या रचनेची तरतूद म्हटले. याचा अर्थ तुमचं पहिलं विधान बरोबर असायला पाहिजे. बरोबर. लोकसभेची महत्तम सदस्य संख्या 552 ठरवण्यात आली, हे सुद्धा बरोबर आहे. लोकसभेची सदस्य संख्या 552. लोकसभेच्या महत्तम सदस्य संख्येपैकी 532 सदस्य राज्यांचे तर 18 केंद्रशासित प्रदेशाचे, असं नाहीये. लोकसभेच्या महत्तम सदस्यापैकी, ओके, या ठिकाणी जे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, राज्यांचे किती, 530, आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीचे किती, 20, ओके, 550, आणि 2 इतर असणारे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर 20 पाहिजे, इथं 18 दिले, हे 32 होतं तर 30 पाहिजे. याचा अर्थ हे क डेफिनेटली चुकीचे आहे. लोकसभेत 2 सदस्य राष्ट्रपती मार्फत अँग्लो इंडियन समाजातून नामनिर्देशित केलेले जातात. बरोबर आहे. म्हणजे हे 530 अधिक 520, 550, आणि हे 2 सदस्य अँग्लो इंडियन समाजातून नामनिर्देशित केले जातात, याची तरतूद आहे. त्याच्यामुळं अ, ब, ड हे विधान बरोबर आहे. घटक लक्षात आलाय का तुम्हाला, बेसिक स्ट्रक्चर लोकसभेचं किंवा कन्सेप्ट जो आहे ना, त्या कन्सेप्टवर विचारलेला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
पुढचा प्रश्न होता, भारतीय घटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ही ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेण्यात आली? आता भारतानं ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून कोणत्या गोष्टी घेतल्या, तर त्याच्यासाठी एक ट्रिक मी अगोदरच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण ते कव्हर केलेली आहे. ती ट्रिक अशी होती, लक्षात कसं ठेवायचं, संव्यास. ऑस्ट्रेलियाकडं आपण काय घेतलं, संव्यास घेतला. सवर अनुस्वार आहे म्हणजे काय असणार आहे, संयुक्त बैठक. संयुक्त बैठकीची तरतूद भारतानं ऑस्ट्रेलियाकडून घेतली. व्या म्हणजे काय असणार आहे, व्यापार व वाणिज्यिक स्वातंत्र्य. हे सुद्धा तरतूद भारतानं कोणाकडून घेतली, ही आपण ऑस्ट्रेलियाकडं घेतली. आणि हे स म्हणजे काय, कंकरंट लिस्ट. कंकरंट लिस्ट म्हणजेच काय आहे, समवर्ती सूची. याचा अर्थ वरीलपैकी सगळ्या गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून घेतलेल्या. लक्षात येतंय का, की संव्यास म्हटलं तर तुम्हाला हे घटक आहे. समजा तुम्हाला मी नुसतं असं म्हटलं, उपराष्ट्रपती हे पद भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलं, उपराष्ट्रपती पद म्हटलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, अमेरिका. अमेरिका. किंवा नुसतं राज्यपाल पद असा घटक दिला, नुसतं राज्यपाल पद असा मुद्दा दिला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे या ठिकाणी, 1935चा कायदा. आणि राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही तरतूद कोणाकडून घेतली असेल असं विचारलं तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, कॅनडा पाहिजे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय त्यावरनं तुम्हाला उत्तर द्यायचं. तुम्हाला विचारलं होतं ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून काय घेतलं, संव्यास, एवढं लक्षात ठेवायचं. सवर अनुस्वार आहे म्हणजे संयुक्त बैठकीची तरतूद आहे. पण संयुक्त बैठक कोणासाठी आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांची. समजा आपलं विधानसभा आणि विधान परिषद आहे, याच्या संदर्भामध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे का. समजा एखाद्या बिलावरनं वाद निर्माण झाला असेल, विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एकमत होत नसेल तर त्याच्या बाबतीमध्ये संयुक्त बैठकीची तरतूद असू शकते का, तर नाही. भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद नाही. संयुक्त बैठकीची तरतूद ही फक्त संसदेसाठी. संसद म्हणजे फक्त लोकसभा आणि राज्यसभेसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न थोडासा लॉजिकल आहे, उत्तर तुम्हाला देता येईल. ठीक आहे. भारतीय संविधानातील कलम 19 मधील जो स्वातंत्र्याचा हक्क आहे तो खालीलपैकी कोणाला उपलब्ध आहे. कलम 19 मध्ये जो स्वातंत्र्याचा हक्क दिलाय तो कोणाला उपलब्ध आहे असं तुम्हाला विचारले. भारतीय नागरिक, परकीय नागरिक, कंपन्यांचे भागधारक, कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्ती. आता तुम्हाला एक घटक माहित आहे, फक्त भारतीय नागरिकांना, ओनली भारतीय नागरिक, ओनली भारतीय नागरिक म्हणजे असे हक्क कोणते की जे फक्त ओनली भारतीय नागरिकांना आहेत, परकीय व्यक्तींना नाहीत. ओके. तर हे आर्टिकल तुम्हाला माहिती आहेत ना, की एकूण 5 आर्टिकल लक्षात ठेवायचे आहेत. 15, 16, 19, 29 आणि 30. ही 5 आर्टिकल असे आहेत की या आर्टिकल मधले जे अधिकार आहेत ते फक्त भारतीय नागरिकांना, कोणासाठी असणार आहेत, फक्त भारतीय नागरिकांना. तुम्हाला कलम 19 म्हटलं याचा अर्थ परकीय नागरिक येणार आहे का, येणार नाही. जर परकीय नागरिक येणार नसेल तर तुम्ही इलिमिनेट काय करू शकता, या ठिकाणी इथं ब आहे म्हणजे इलिमिनेट करू शकता, इथं ब आहे म्हणजे इलिमिनेट करू शकता. याचा अर्थ उत्तर तुमचं 2 किंवा 3 या 4, इथं 4 नंबर पर्याय पाहिजे. केवळ अ क किंवा अ क ड हे तुमचं बरोबर असायला पाहिजे. याचा अर्थ अ आणि क बघायची गरज आहे का तुम्हाला, हे डेफिनेटली बरोबर असणार आहे. आता मुद्दा फक्त एवढाच राहतो की ड जर बरोबर असेल की नाही याच्यावरून तुमचं उत्तर ठरणार आहे. तर घटक लक्षात ठेवा, कलम 19 मधला जो स्वातंत्र्याचा हक्क आहे हा भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे, मात्र परकीय नागरिकांना नाही. भारतीयांना आहे परंतु परकीयांना नाही. कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहे का, आहे, परंतु कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्तींना नाही. मी एका विधानामध्ये सगळे मुद्दे कव्हर केले. लक्षात येतोय का, कलम 19 मधला स्वातंत्र्याचा हक्क कोणाला उपलब्ध आहे आणि कोणाला नाही. भारतीय नागरिकांना आहे, कंपन्यांच्या भागधारकांना आहे, परंतु कोणाला नाही आहे, परकीय नागरिकांना नाही आहे, कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्तींना नाही. आणि ओनली भारतीय व्यक्तींना असणारे अधिकार कोणते मूलभूत हक्कातले, तर एकूण 5 लक्षात ठेवायचं. 15, 16, 19, 29, 30 याच्यामध्ये परकीय व्यक्तींना कोणता अधिकार नाही, फक्त भारतीय नागरिकांना. ओके. हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे या प्रश्नासाठी, की कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्तींना कलम 19 मधला स्वातंत्र्याचा हक्क उपलब्ध नाही. हे तुमचं करेक्ट उत्तर असणार. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकाविषयी खालील विधाने विचारात घ्या आणि तुम्हाला म्हटले अचूक विधान कोणतं ते ओळखायला सांगितले. आता पहिलं विधान बघा, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी 5 वर्षाचा असतो. झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा कालावधी हे जे असतात एका पदावर आलेली व्यक्ती हे 2.5 वर्षांचा असतो. किती वर्षांचा असतो, 2.5. 5 वर्ष असतो का, नाही. म्हणजे पहिलं विधान हे डायरेक्टली चुकीचं आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून 10 वर्ष कार्य केल्यानंतर अशी व्यक्ती पुन्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष बनू शकत नाही. विधान बरोबर आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद आरक्षित ठेवता येत नाही. ॲक्च्युली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांना क्रमशः राखीव ठेवलं जातं किंवा ते आरक्षित असतं. यामुळे हे राखीव ठेवता येत नाही म्हटले, आरक्षित ठेवता येत नाही याचा अर्थ तिसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. फक्त दुसरं विधान बरोबर आहे. लक्षात आलं का? झेडपी अध्यक्ष उपाध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्ष. झेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष 10 वर्ष कार्य केल्यानंतर अशा व्यक्तींना पुन्हा अध्यक्ष उपाध्यक्ष बनू शकत नाहीत. आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे राखीव असतं महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय यांना. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे तो इकॉनॉमिक्सला, पण MCQ टाईपमध्ये. तुम्हाला लक्षात आलं असेल समिती आहेत, म्हणजे कर समितीच्या संदर्भामध्ये हा मुद्दा पाहायला मिळतो. पहिला समिती आहे मथाई समिती. आता मथाई समिती म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं पाहिजे? 1952. मथाई समिती कधीची आहे? 1952ची आहे. कशासाठी नेमण्यात आली होती? ही प्रत्यक्ष समिती होती का अप्रत्यक्ष कर समिती होती? प्रत्यक्ष कर की अप्रत्यक्ष? मथाई म्हटलं तर ही प्रत्यक्ष कर समिती होती, लक्षात घ्यायची. प्रत्यक्ष कर समिती कधी होती? 1952ला निर्माण झालेली. दुसरी समिती येते वांचू समिती. वांचू समिती कधीची आहे? 1970ची आहे. म्हणजे ह्याला डायरेक्टली ही जोडी जुळू शकते. वांचू समिती 1970ची. या समितीचं वैशिष्ट्य काय होतं? ही सुद्धा समिती प्रत्यक्ष कराच्या संदर्भात होती, प्रत्यक्ष कर. पण या समितीकडे एक वेगळं कार्य देण्यात आलं होतं. ते कार्य म्हणजे ब्लॅक मनी. ब्लॅक मनी, ब्लॅक मनी भारतात आणायचा याच्यासाठी असणारं कार्य या समितीकडे देण्यात आलं होतं. म्हणजे पहिली समिती मथाई समिती 1952, भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही प्रत्यक्ष कर समिती म्हणून ओळखली जाते. दुसरी समिती महत्त्वाची येते वांची समिती 1970ला. याला प्रत्यक्ष कर समिती होती, पण महत्त्वाचं कार्य काय होतं? ब्लॅक मनीचं. तिसरी समिती होती LK झा समिती. या LK झा समिती होती 1976ची. आता ही समिती होती अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात, अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात होती LK झा समिती. आणि चौथी समिती होती KL रेखी समिती 1992ची. ही सुद्धा अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात होती, अप्रत्यक्ष कराच्या संदर्भात. याचा अर्थ 1, 2, 3, 4 हे सरळ उत्तर जुळते पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा, मथाई 1952 प्रत्यक्ष कर, वांचू 1970 प्रत्यक्ष कर ब्लॅक मनी महत्त्वाचं कार्य, LK झा 1976 अप्रत्यक्ष कर आणि KL रेखी समिती 1992 अप्रत्यक्ष कराच्या संदर्भासाठी नेमलेली समिती होती. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र शासनानं 23 एप्रिल 1994 रोजी पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केली. 23 एप्रिल 1994 वित्त आयोग म्हणतोय, निवडणूक आयोग म्हणतोय का? नाही. निवडणूक म्हटलं असतं 26 एप्रिल 1994 आलं असतं. वित्त म्हटल्यामुळं हे पहिलं विधान बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री शांताराम घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. हे बरोबर आहे. हे दोन्ही घटक लक्षात ठेवायचे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. याचा अर्थ अचूक विधानं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. शांताराम घोलप हे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राच्या. वासुदेवन सतीश त्रिपाठी, वासुदेवन दुसऱ्या, त्रिपाठी तिसऱ्या आणि JP डांगे चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. हा पुढचा क्रम आहे, हे सुद्धा तुम्ही तिथं लक्ष देऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार 2010 पर्यंत कोणती ध्येय साध्य करायची होती? पहिला आहे 14 वर्षापर्यंतच्या मुलांना शालेय शिक्षण मोफत व सक्तीचं करणं होतं. जन्म, मृत्यू, विवाह, गरोदर स्त्रिया यांची 100% नोंदणी साध्य करणं होतं. याचा अर्थ दोन्ही होते. लोकसंख्या स्थिरीकरण करणं हे उद्दिष्ट कधीपर्यंत अचीव करायचं होतं? लोकसंख्या स्थिरीकरण कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार लोकसंख्या स्थिरीकरण करण्याचं उद्दिष्ट, लोकसंख्या स्थिरीकरण असं म्हटलं, कोणत्या वर्षापर्यंत करायचं टार्गेट या लोकसंख्या धोरणानं ठरवलं होतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संदर्भामध्ये योग्य विधान ओळखा असं म्हटलंय. या संस्थेची स्थापना 1867ला करण्यात आली. बद्रुद्दीन तय्यबजी हे या संस्थेच्या संस्थापकापैकी एक होते आणि इंग्लंडमधील जनमत भारतीयामध्ये जागृत करण्याचा प्रयत्न ह्या संस्थेनं केला. आता या प्रश्नाचं उत्तर देताना पहिला महत्त्वाचा घटक, ही संस्था का स्थापन करण्यात आली?
पहिला मुद्दा, राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पहिल्यांदा कुठं होणार होतं? काँग्रेसची स्थापना 1885 आणि याचं पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं? तर हे पुण्यामध्ये होणार होतं. परंतु त्यावेळी आलेल्या नवीन रोगाच्या साथीमुळं हे अधिवेशन कुठं ढकललं? मुंबईला ढकललं. मग मुंबईला हे अधिवेशन गेल्यानंतर पहिलं काँग्रेसचं अधिवेशन मुंबईला घ्यायचं ठरलं. मग मुंबईला अधिवेशन घ्यायचं असेल तर ह्या अधिवेशन आयोजन करण्यामध्ये किंवा अधिवेशनाचं आयोजन करण्यामध्ये एक संघटनेची गरज लागत होती आणि ही संघटना स्थापन झाली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. म्हणजे ही संघटना कधी स्थापन झाली आहे? 1885ला ही संघटना स्थापन झाली, कारण मुंबईला अधिवेशन घ्यायचं होतं आणि त्या अधिवेशनाची जिम्मेदारी या संघटनेकडे होती. याचा अर्थ 67ला ही संघटना स्थापन झाली आहे का? तर हे उत्तर नाही. लक्षात घ्या, कारण काँग्रेसचं पहिलं अधिवेशन याची जिम्मेदारी कोणाकडे होती? तर ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, BPA असं त्याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं. आता या अधिवेशनामध्ये किंवा या संघटनेच्या स्थापनेमध्ये 3 महत्त्वाच्या लोकांचा पुढाकार होता. एक होते ब्रदर्स इन लॉ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, बदरुद्दीन तय्यबजी. ओके. त्यानंतर फिरोजशाह मेहता आणि KT तेलंग. ओके. फिरोजशाह मेहता, KT तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी या संस्थेच्या संस्थापकापैकी म्हणजे 3 लोक महत्त्वाचे. कोणती? फिरोजशाह मेहता, मुंबईचा सिंह म्हणून त्यांना ओळखतो आपण, KT तेलंग आणि बदरुद्दीन तय्यबजी. आणि इंग्लंडमधील जनमत भारतीयांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्या संस्थेनं केलेला बघायला मिळतो. ओके. म्हणजे ब आणि क हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे, हे उत्तर येणार. आता मी असं म्हटलं, फिरोजशाह मेहता कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1890ला फिरोजशाह मेहता. बदरुद्दीन तय्यबजी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? 1887च्या काँग्रेस अधिवेशनाचे होते का? 1887चं काँग्रेस अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं? कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा म्हटले. ब्राह्मो बंधू सभा ही स्त्री शिक्षणासाठी होती. ब्राह्मिका समाज, ब्राह्मो स्त्रियांची संघटना, याच्यामध्ये ना केशवचंद्र सेन यांचा पुढाकार होता. व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन स्त्री शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. आणि ब्रह्मबोधिनी पत्रिका स्त्रियांसाठी नियतकालिक होतं. याच्यामध्ये सुद्धा केशवचंद्र सेन यांचा रोल येतो. केशवचंद्र सेन यांचा रोल येतो. ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये झाली होती. राजाराम मोहन रॉय यांचा त्यामध्ये पुढाकार होता. राजाराम मोहन रॉय नंतर त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर असतील, केशवचंद्र सेन असेल यांनी ब्राह्मो समाजाची धुरा पुढे सांभाळलेली आहे. म्हणजे हा घटक येतो पर्याय क्रमांक 1 बरोबर. ब्राह्मो बंधू सभा स्त्री शिक्षणासाठीची होती. ब्राह्मिका समाज ब्राह्मो स्त्रियांची संघटना होती. व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन स्त्री शिक्षण संस्था होती. आणि ब्राह्मबोधिनी पत्रिका स्त्रियांसाठी नियतकालिक होतं. त्याच्यामध्ये केशवचंद्र सेन यांचा पुढाकार तुम्हाला बघायला मिळतो. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. आता काय दिले? खनिज आहेत आणि जिल्हे दिलेत. आता याच्यावरनं तुम्हाला उत्तर यायला हवं, कारण काय पर्टिक्युलर खनिज आहे. फॉर एक्झाम्पल इल्मेनाइट खनिज म्हटलं, इल्मेनाइट म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे रत्नागिरी. हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. आणि एवढी जर जोडी व्यवस्थितरित्या जुळली, उत्तर येते. ब ला 1 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात येते का? अभ्रक म्हटल्यानंतर गडचिरोलीमध्ये जास्त, सिंधुदुर्गमध्ये पण सापडतं, गडचिरोलीमध्ये पण आहे. बॅराइट्स चंद्रपूर आहे, बॅराइट चंद्रपूर. गारगोटी ही सिंधुदुर्ग. तुम्हाला डायरेक्टली उत्तर येते. इल्मेनाइट म्हटलं की रत्नागिरी हे तुमचं या ठिकाणी पाठ असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तराबाबत अचूक विधाने निवडा. आता महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 929 2011च्या जनगणनेनुसार डेफिनेटली आहे. ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे शहरी भागातील लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. पहिल्यांदा आपण ग्रामीण भागातलं लिंग गुणोत्तर बघूया. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जो लिंग गुणोत्तर आहे 2011च्या जनगणनेनुसार ते 952 एवढा आहे. शहरी भागातलं लिंग गुणोत्तर किती होतं? 2011च्या जनगणनेनुसार 903 होतं. याचा अर्थ ग्रामीण भागातलं लिंग गुणोत्तर शहरी भागातल्या लिंग गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. दोन्ही विधानं योग्य, हे तुमचं काय असायला पाहिजे? अचूक उत्तर असायला पाहिजे. लक्षात आहे का? महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर 2011ची जनगणना 929, ग्रामीण भागातलं 952 आहे, शहरी भागातलं 903 आहे. हा घटक समजून घ्या, हे महत्त्वाचं आहे. बरीच लोक याच्यामध्ये गफलत होऊ शकते, पण हे बरोबर आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं लिंग गुणोत्तर 952च आहे आणि शहरी भागातलं 903 आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर या टाईपचा प्रश्न अगोदर बऱ्याच वेळा विचारला जाता. रिसेंटली एवढं विचारलं जात नाही, पण जाता जाता माहीत असू द्या. पिकं आणि त्यांचे जाती दिलेले. टोमॅटोसाठी असणारी जात कोणती? टोमॅटो म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे धनश्री.
वांगी, मांजरी गोटा, आलं, कालिकत आणि कारलं, कोकणतारा. हे फक्त माहीत असू द्या, याच्यासाठी मी हा प्रश्न इथं आपला आहे, लक्षात राहू द्या. टोमॅटोसाठी धनेश्री, वांगी, मांजरी गोटा, आलं, कालिकत आणि कारलं, कोकणतारा. हे फक्त माहीत असू द्या, फक्त माहीत ओनली. ओके, याच्यासाठी हा आपण प्रश्न घेतलेला आहे.